कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टर नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी तुमचीच सगळ्यांची वाट बघत होतो. अर्जुन सर, तुम्ही सगळ्यांनीच अमोलच्या या आजाराचं टेन्शन न घेता उलट या आजाराशी लढणाऱ्यांना तुम्ही ज्या पद्धतीनं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करताय ना, ते बघून मला खरंच खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. हा डॉक्टर, आता ही सगळी अमोलची आयडिया. हो, हे सगळं त्याच्याच डोक्यात होतं. अमोल, गुड. तू हे जे काही करतोयस ना, ते मोठ्या लोकांनाही सुचत नाही. थँक्यू डॉक्टर. मग आमचे छोटे सरकार आहेतच भारी. हो ना छोटे सरकार? हो मम्मा. अमोलची एकदा केमो झाली की आपण परत एकदा त्याची टेस्ट करू, म्हणजे आपल्याला आतापर्यंतची प्रोग्रेस कळून जाईल ना. डॉक्टर, पुन्हा तपासणी काळजी करण्यासारखं काही नाही ना? नाही नाही, त्याच्यामुळे आपल्याला गाठ वाढली का कमी झाली हे कळणार आहे. आणि समजा नॅचरली जर त्याच्यामध्ये काही प्रोग्रेस असेल तर आपण औषधाचा डोस वाढवू शकू ना. हा, बरोबर आहे. नाही, आणि हेच योग्य राहील. पण डॉक्टर, आम्ही आता वॉर्ड मध्ये जाऊ शकतो का? हे हो चालेल, पण जास्त लोक एकदम जाऊ नका, गोंधळ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एक दोघं तिघच फक्त आज जावा ना. हो डॉक्टर, ही गोष्ट आम्ही सगळे एकत्र साजरा करण्यासाठी तर आलोय ना, आणि आम्ही काळजी घेतो ना, आता काही त्रासदायक होणार नाही की. आणि डॉक्टर, कसं आहे, दोघं तिघत जर गेलो तर त्या पेशंटच्या आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला एकदम नाही बघता येणार. हो, पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही दोघे तिघेच आज जा, कारण आज गोंधळ होण्याची शक्यता आहे. डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ. अपर्णा, अर्जुन, तुम्ही दोघे जा, आम्ही बाहेर थांबतो. आणि काही लागलं तर सांगा, आहोत आम्ही बाहेर. ठीक आहे, या तुम्ही. वरती 7व्या फ्लोअरवरती आपला कॅन्सर वॉर्ड आहे. ठीक आहे, मा बाबा. चल. दादा, एक मिनिट. ह्या सगळ्या पेशंट लोकांबरोबर वेळ घालवण्यासाठी आलोय आम्ही इथं. हो, डॉक्टर बोलले होते. तुम्ही एकदा सगळ्यांशी बोलून बघता का? हो, 2च मिनिटं मॅडम. दादा, हा लहान मुलगा तुमची करमणूक व्हावी, तुमच्यासोबत वेळ घालवावा, तुम्ही आनंदी राहावं यासाठी आलेला आहे. त्याला तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. तुम्हाला जेवढं आम्ही आनंदी राहू तेवढं सोपं वाटतंय ना, तेवढं आमच्यासाठी शक्य नाही. हे एवढे त्रासून गेलेत की ह्यांना कशातच रस नाही. त्यामुळे मला नाही वाटत की काही रिस्पॉन्स देत. मग आता काय करायचं? तुम्ही पाहताय ना यांची अवस्था. फार फार तर तुम्ही यांना खायला वगैरे देऊन जा, पण यांच्याबरोबर वेळ घालवणं, ह्यांना हसवणं एवढं सोपं नाहीये मॅडम. असं कसं? हेच तर करायला आलोय मी इथे. अरे हो बाळा, पण थांबा. मी आहे सिम्बा जोकर. मी सर्वांना हसवतो आणि सर्वांना फसवतो. एकदा तुम्ही माझ्या बरोबर हसून बघा.
बाबा तापकिडी! झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.